नमस्कार, मी वयमची क्रांती। 3 जून हा जागतिक सायकल दिवस म्हणून सर्वत्र साजरा केला जातो। सायकल प्रेमी मंडळी आपापल्या परीने जागतिक सायकल दिन साजरा करत असतात। सायकल हा आपल्या आयुष्यातील एक अविभाज्य घटक आहे असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही, कारण सायकलची ओळख होते ती आपल्या अगदी बालपणापासूनच आपण सायकल चालवायला शिकतो। सायकलशी आपली गट्टी जमते। आपल्याला सायकल म्हणजे बालपणी जणू गाडीच वाटत असते आणि एकदा का सायकल मिळाली की आपण खूप मजा घेतो। पण ह्या सायकलचे प्रकार हे खूपच आहेत। लहानपणी आपण वापरलेली सायकल आणि आताच्या सायकलमध्ये बऱ्याच प्रमाणात फरक झालेले आहेत। अशा विविध प्रकारच्या सायकल मार्केटमध्ये उपलब्ध आहेत। ट्रायो सायकल, इलेक्ट्रिक सायकल, त्यानंतर रेस करण्यासाठीची सायकल, अशा विविध सायकल आपण मार्केटमध्ये पाहतो। परंतु एक आगळीवेगळी इलेक्ट्रिक सायकल आपल्या ठाण्यातच बनते आहे। तुम्हाला माहिती आहे का याच्याबद्दल? वयमचे तुम्ही सगळे वाचक आहात आणि वयम मासिकामध्ये तुम्ही विदू या सायकलची जाहिरात नक्की पाहिली असेल। त्याबद्दल लिहिलंही होतं आम्ही वयमच्या मासिकात। तर ही विदू नक्की आहे तरी काय? तुम्हाला माहिती आहे का या विदूबद्दल? नसेल तर आज मी या विदू सायकलचीच तुम्हाला जागतिक सायकल दिनी ओळख करून देणार आहे। तर तुम्ही इथे बघता आहे ही आहे विदू सायकल। आता ही विदू म्हणजे काय आहे? ही एक इलेक्ट्रिक सायकल आहे। विदू हे विष्णूचं नाव। विष्णू जसे विद्वान होते, स्मार्ट होते, तशीच ही सायकल आहे। आता या विदूबद्दल मी तुम्हाला सगळी सविस्तर माहिती सांगते। एकतर ही एक इलेक्ट्रिक सायकल आहे हे तुम्हाला कळलं। याला बॅटरी आहे आणि ही जी बॅटरी आहे ती बॅटरी चार्ज करावी लागते। चार्ज केल्यानंतर 25 ते 30 किलोमीटर ही सायकल चालते। यासाठी तुम्हाला एक चार्जरही दिलेला आहे। या सायकलची रचना बघाल तर उत्तम अशी सीट आहे, त्यानंतर मजबूत आहे आणि गंमत म्हणजे ॲक्सिलेटर सुद्धा या सायकलला आहे। जेव्हा तुम्ही श्रम करून थकता, शारीरिक श्रमाने सायकल चालवून तुम्ही जेव्हा थकता, तेव्हा तुम्ही एक बटन दाबलात की ही सायकल गाडीसारखी चालायला लागते। आहे ना मज्जा? एकतर माफक दर आणि पर्यावरण पूरक आहे। जनरली आजकाल आपण सायकलकडे इको फ्रेंडली म्हणून बघतो। एकतर त्यामुळे शारीरिक व्यायाम होतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे इंधन बचत होते। तर अशी ही सायकल आहे विदू। बरं, ही विदूची कन्सेप्ट कशी काय सुचली असेल? तर लॅब इंडिया ॲनालिटिकल इन्स्ट्रुमेंट कंपनीचे MD आणि वयमचे प्रकाशक श्रीकांत बापट गावी गेले असताना त्यांना शाळकरी मुलं दिसली। पाठीवर ओझं होतं, ते ओझं घेऊन ती मुलं जात होती। बरं, इकडे डिलेव्हरी बॉईज दिसतात, गाड्या घेऊन येतात। त्या गाड्यांची अवस्था ही ठीक नसते, कधीतरी पार्क केल्यानंतर गाडी उचलून नेली जाते। अशा वेळी या सगळ्या लोकांसाठी आपण काहीतरी सायकल तयार करावी अशी एक कल्पना त्यांच्या डोक्यात आली। पण कशी करायची? मग त्याच्यावर खूप रिसर्च केला, त्यासाठी लागणारं साहित्य जमवलं, एक टीम तयार केली आणि विदू या सायकलची निर्मिती त्यातून झाली। ठाण्यामध्ये ही सायकल बनते। नवी मुंबई येथे पण आपली एक फॅक्टरी आहे, तिथे ही सायकल तयार केली जाते। विदू कोण कोण वापरू शकतं? तर ही विदू कोणासाठी उपयोगी आहे? तर शाळकरी मुलांसाठी, डिलिव्हरीज बॉईजसाठी, व्यावसायिक क्षेत्रात ज्यांना रोज काही ना काहीतरी सर्व्हिस देण्यासाठी वाहनाची गरज असते, अशांसाठी ही विदू उपयोगी आहे। वयस्कर व्यक्ती, व्यायाम म्हणून सायकलिंग करणारे, फिटनेस फ्रीक, अशा सर्वांना विदू नक्की आवडणारी आहे। तिचा आकर्षक रूप, उच्च दर्जा आणि किफायतशीर किंमत ही आमच्या विदू सायकलची वैशिष्ट्ये आहेत। विदूची बॅटरी कशी चार्ज करायची? आता ही विदू सायकल, आता बरं ही चार्ज कशी करायची? तर ही आहे बॅटरी। जसा तुम्ही मोबाईलचं चार्जिंग घरात करता तसंच हा चार्जर तुमच्या प्लगला लावायचा। इथे बॅटरी आहे, त्या बॅटरीला कनेक्ट करायचं आणि ही सायकल तुम्ही चार्ज करायची। पूर्ण चार्ज झाली की ती सुमारे 25 ते 30 किलोमीटर एवढी चालते। विदू एकदम बोलकी आहे कारण तिच्या हँडल जवळ डिस्प्ले आहे आणि त्यातून ती आपल्याला सतत सांगेल की त्यात किती बॅटरी खर्च झाली आहे। विदू सायकलची किंमत किती आहे?
आता या विदूची किंमत काय आहे? मगासपासून मी सांगते की माफक किमतीत आहे. तर या विदूची किंमत आहे, जर वैयक्तिक वापरासाठी तुम्ही विदू घेत असाल तर या विदूची किंमत GST चार्जेस सहित आहे फक्त 25,000 रुपये. आणि तुम्ही डीलर म्हणून जर विदू घेत असाल तर तुम्हाला 3 ते 3.5% डिस्काउंट आहे. मात्र अट एक आहे, बल्क मध्ये तुम्हाला ह्या सायकल्स घ्याव्या लागतील. तुम्हाला विदू घरपोच हवी असेल तर नवी मुंबई येथे विदू सायकलचं मॅन्युफॅक्चरिंगचं काम सुरू आहे. ही सायकल तुम्हाला जर घरपोच हवी असेल तर ती तुम्हाला घरपोचही मिळेल. मात्र त्यासाठी लागणारा डिलिव्हरी चार्ज तुम्हाला पे करावा लागेल. एवढंच नाही तर तुम्ही सुद्धा इथे येऊन ही सायकल खरेदी करून तुमच्या परीने जशी तुम्हाला नेता येणं शक्य आहे तशीही तुम्ही नेऊ शकता. सायकलने लांबवर प्रवास करताना पॅडल मारून पाय थकले की मनात येतं, आता ही आपोआप चालली तर. अशा वेळी इलेक्ट्रिक बायसिकल हा पर्याय उत्तम आहे. पॅडल मारून पाय भरून आले की एक कळ दाबायची आणि मोटार सुरू करायची, झाली की ऑटोमॅटिक सायकल. तुम्हाला जर का ही विदू आवडली असेल तर तुम्ही विदू सायकल तुमच्यासाठी नक्की बुक करा. जसं वयमच्या मासिकाचे सभासद नसाल तर सभासद व्हा असं आम्ही तुम्हाला आवर्जून सांगतो, तसंच आमचं हे अजून एक उत्पादन आहे, ते सुद्धा तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही नक्की बुक करा. स्क्रीनवर तुम्हाला एक नंबर दिसेल, त्यावर अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. तर सायकल दिनी आम्ही तुम्हाला आगळी वेगळी सायकल दाखवली आहे. ती सायकल तुम्हाला कशी वाटली, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून जरूर कळवा.